नमस्कार शेतकरी मित्रांनो. सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी कोणत्याही मध्यस्थांच्या हस्तक्षेपाशिवाय शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पोहोचावा याची खातरजमा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने ई-के.वाय.सी प्रक्रिया सुरू केली आहे. आपली ई-के.वाय.सी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर शेतकरी एकवेळ अनुदान वितरणासाठी पात्र ठरतात. त्यामुळे वार्षिक सहाय्य योजनेअंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ई-के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. पहिल्या वेळी लॉग इन करताच ई-के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ती कशा प्रकारे करायची ते चला पाहू. के.वाय.सी करण्यासाठी SACGRIDBT या पोर्टलवरती जायचे आहे. डिसबर्समेंट स्टेटस यामध्ये आधार नंबर एंटर करून गेट OTPवरती क्लिक करायचे आहे. तुमच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर OTP प्राप्त होईल. तुमची ई-के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी OTPची खालील बॉक्समध्ये नोंद करा आणि त्याखालील गेट डाटा या बटनावरती क्लिक करा. तुम्ही नोंद केलेला OTP मोबाईलवर प्राप्त OTP सोबत जुळल्यास ई-के.वाय.सी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल. तसेच शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना मध्ये नोंद केलेले आहेत त्यांना या योजनेमध्ये ई-के.वाय.सी करण्याची आवश्यकता नाही. त्यांना डायरेक्ट लाभ हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्त कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या यादीतील शेतकऱ्यांनाच ई-के.वाय.सी करावी लागेल. त्याशिवाय त्यांना लाभ हस्तांतर करता येणार नाही. ज्या शेतकऱ्यांच्या आधारशी मोबाईल क्रमांक लिंक नाही त्यांनी आपल्या जवळील ई-सेवा केंद्रावरती जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आपली ई-के.वाय.सी पूर्ण करून घ्यावी. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चांगला व्हिडिओ वाटला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर धन्यवाद मित्रांनो.